नमस्कार प्रेक्षकांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, एकाच झटक्यात सगळी समीकरणं बदलली आहेत. ज्यावेळी आता इकडे मेंढरांच्या घरी सावलीची एंट्री झालेली आहे, त्यावेळी सावलीने ओवीच्या हातावरील जन्म खून पाहिल्यामुळे ओवीच्या जन्माबद्दल सावलीला सगळं काही सत्य समजलेलं आहे. ओवी ही दुसरी तिसरी कुणी नसून तिचीच मुलगी आहे. ज्यावेळी सावलीने जुळ्या बाळांना जन्म दिला होता त्यातीलच ही मुलगी आहे, हे सत्य आता सावलीच्या लक्षात आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकीकडे ओवीच्या जन्माचे सत्य समोर येणार आहे, तर दुसरीकडे अबीरच्या जन्माचं सत्यही सारंगच्या समोर येणार आहे. अबीर हा दुसरा तिसरा कुणीही नसून माझाच मुलगा आहे, हे सगळं काही आता सारंगला समजणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग खूपच जबरदस्त असणार आहे, त्यामुळे हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता सावली सारंगला भेटण्यासाठी घरी आलेली आहे. त्यावेळी आता अमृता म्हणत असते की सावली, तू काहीही काळजी करू नकोस, सारंगला काहीही होणार नाहीये. सावलीला सारंगची खूपच काळजी वाटत असते, त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झालेली आहे. त्यामुळे अमृता तिला सांगत असते की सावली, मला माहिती आहे यावेळी तुला सारंगची खूपच काळजी वाटते, पण तू काळजी करू नकोस, सारंग अगदी व्यवस्थित आहे. आपण सगळे आहोत ना, आणि आपण सगळेजण असताना सारंगला काही होईल का? आणि सावली, तुला एक गोष्ट खरं सांगू का, मला तुझ्या डोळ्यात अजूनही सारंग बद्दल प्रेम दिसतंय. मला माहितीये तुझं अजूनही सारंगवर प्रेम आहे. आणि सावली, तू कितीही सांगितलं की तू लग्न केलं आहेस, तुझा एक मुलगा आहे, तुझा वेगळा संसार आहे, पण मला ही गोष्ट काही पटत नाही. मला का कोणास ठाऊक, पण मला असं वाटतंय की तुझं अजूनही सारंगवर प्रेम आहे आणि तुझं लग्न खोटं आहे. सावली, मला सगळं काही खरं खरं सांगतो, हे सगळं का करतेस? कारण मी तुला जेवढं ओळखते ना, तेवढं मला माहित आहे की तू सारंगला सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. लग्न तर खूप लांबची गोष्ट आहे. मी तुला जवळून पाहिलं आहे, मला माहितीये सारंगवर तुझं किती प्रेम आहे. तर आता तेवढ्यात सावली म्हणत असते की अमृता वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो वहिनी, मी लग्न केलं आहे, माझा एक मुलगा आहे. तर आता तेवढं तिथे तिलोत्तमा येते. तर आता तिलोत्तमा म्हणत असते की सावली, तू या घरामध्ये आली आहेस, पण कोणत्याही परिस्थितीत माझा सारंग बरा झाला पाहिजे, त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. आता आम्ही बघूच तू आता सारंग बरा होण्यासाठी तू काय प्रयत्न करतेस. तर इकडे आता मोनिका म्हणू लागते की सावली, मला खात्री आहे तू आता आलीस म्हटल्यावरती सारंग भाऊजी लवकरच बरे होतील, सारंग लवकरच बरा होईल. तर आता मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की आता मोनिका किती खोटारडी कपटी आहे. तर आता सावलीला माहित असतं की मोनिकाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत आहे. मोनिका अशी व्यक्ती आहे की ती स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही करू शकते. त्यासाठी ती आपल्याशी असं बोलत आहे, त्यासाठी ती आता आपल्याशी असं गोड बोलत आहे, हे आता सावलीच्या लक्षात आलेलं आहे. मुळात आता सावलीला मोनिका अजिबात आवडत नाही, कारण तिने राजकुमारशी लग्न करून अमृताला एकटं पाडलेलं आहे. त्यामुळे आता अमृता खूप चांगली आणि सावलीची अत्यंत जवळची मैत्रीण असल्यामुळे तिला काय आता मोनिका अजिबात आवडत नाही. त्यामुळे ती आता रागाने पाहू लागते. तर इकडे आता मित्रांनो, आता सावली सारंगच्या रूम मध्ये येते. त्यावेळी आता सावली सारंगच्या तोंडातून सावली सावली हे शब्द ऐकते. सारंगचे डोळे बंद असतात, पण त्याच्या ओठावर मात्र सावलीचंच नाव असतं. तर आता सावली विचारात पडते. ती म्हणत असते की हे कसं शक्य आहे? सारंगने दुसरं लग्न केलं आहे, तरी सुद्धा माझा विचार, माझे शब्द, माझं नाव, हे कसं शक्य आहे? सारंगने तर आता सुशीला 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 म्हणायला पाहिजे होतं. हे नक्की काय चालू आहे? सारंग सुशीलाचा एक मुलगा आहे. सारंग तो त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेला आहे. ओवी सारखी गोड मुलगी आहे, तरी सुद्धा माझं नाव ओठांवरती, हे कसं शक्य आहे? आणि ही गोष्ट जर का त्यांच्या बायकोला कळली तर त्यांना हे आवडेल का? आणि मी इथे आली आहे, हे सारंग सरांच्या बायकोला आवडेल का? आणि त्यांची बायको असताना सुद्धा मला इथपर्यंत आणणं, हे त्यांच्या बायकोला पटणं अशक्य आहे. आणि सुशीला कुठे आहे? सुशीला तर मला कुठेही दिसत नाहीये. आता त्यांनी ह्या वेळेस सारंगच्या जवळ असायला पाहिजे होतं, त्या तर इकडे आजूबाजूला कुठेही दिसत नाही. तर मित्रांनो, इकडे आता तिलोत्तमा बबलू आणि अमृताला सांगत असते की आता तुम्ही काहीही झालं तरी सावलीवर आणि सारंगवर बारीक लक्ष ठेवायचं आहे. मला पुन्हा ती सावली या घरामध्ये नकोय. ती आता सारंगची कशा प्रकारे काळजी घेते याकडे बारीक लक्ष ठेवायचं आहे. त्यांच्यामध्ये पुन्हा जवळीक होता कामा नये. तर आता अमृता म्हणत असते की आई, तुम्ही काळजी करू नका. मला माहिती आहे सावली आता सारंगच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही आणि ती त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ती त्याची व्यवस्थितपणे काळजी घेईल. तुम्ही नका काळजी करू. तर आता तिला तुम्हाला हे काही सहन होत नाही. ती म्हणत असते की अमृता, झालं तुझं कोड कौतुक, झालं असेल तर कामाला लाग. तर आता बबलू म्हणत असतो की हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमचा सावली वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. तर आता तिलोत्तमा म्हणत असते की तुम्हाला एखादी गोष्ट सांगणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. तुमचं सारखं सावली पुराण चालू असतं.
सारखं सावली सावली सावली, ती किती चांगली आहे, ती किती चांगली आहे. बस आता मला हे ऐकून ऐकून कंटाळा आला आहे. तर इकडे आता सावली विचार करत असते की आता ओवीची आई या रूमच्या आजूबाजूला असेल, तिला हे अजिबात आवडणार नाही. माझं या घरात येणं, सारंगची काळजी घेणं, त्याच्या अवतीभोवती वावरणं हे अजिबात आवडणार नाही. मी या घरामध्ये येणे हे कितपत योग्य आहे मला ना काहीच कळत नाहीये. मला तिलोत्तमा मॅडमने इकडे का बोलवलं असेल. मला मान्य आहे सारंगला मार लागला आहे, त्याची कंडिशन क्रिटिकल आहे, पण त्याची बायको असताना सुद्धा त्यांनी मला का बोलवलं असेल, आणि तेही सुशिला असताना सुद्धा. मला आता या सगळ्यामध्ये जरा विचार करूनच सारंगच्या रूममध्ये जावं लागेल. तर इकडे आता सावली आजूबाजूला सुशिलाला पाहत असते. ती म्हणत असते की इकडे आता मी आधी सुशिला ताईंसोबत बोलते, मगच सारंगची जवळ जाते, मगच सारंगकडे जाते. त्यासाठी आता ती सुशिलाला आजूबाजूला शोधत आहे. तर इकडे आता सुशिला कुठेही दिसत नसल्यामुळे आता सावली पायऱ्यांवरच बसते आणि ती विचार करत असते की मी आता अमृता वहिनींची मदत घेऊ का. सुशिला वहिनी कुठे आहेत, ओवीची आई कुठे आहे, असं म्हणून ती आता पायऱ्यांवरती बसलेली आहे. त्यावेळी आता तिच्या डोक्यात विचार येतो, एकेकाळी हा माझा नवरा होता, ही माझी रूम होती, आणि आता मला माझ्याच घरात माझ्याच रूममध्ये जाण्यासाठी मला कोणाची तरी परवानगी घ्यावी लागते. किती मोठं दुर्दैव आहे ना माझं. आणि अजूनही त्याने दुसरं लग्न केलं असून सुद्धा त्याच्या ओठांवर फक्त माझं नाव आहे. देवा, तू ही काय वेळ आणली आहेस, मला कोणत्या दुविधेत अडकवलं आहेस. मी आता एका बाईवर अन्यायही करू शकत नाही आणि त्याचबरोबर सारंगला एकटंही सोडू शकत नाही. विठ्ठला, आता मी काय करू, तूच मला आता मार्ग दाखव. तर इकडे आता त्याच वेळी मित्रांनो आता अमृता आणि बबलू सावलीकडे जातात आणि सावलीला विचारू लागते की सावलीला आता अमृता विचारत असते की सावली, काय झालं, तू इथे काय करतेयस, तू सारंगच्या रूम मध्ये का नाही गेली. तर आता सावली म्हणत असते की मी आता सारंगच्या रूम मध्ये कशी जाऊ. त्यावेळी आता बबलू म्हणत असतो, असं काय करताय वहिनी, पायाने चालत चालत जायचं. तर आता सावली म्हणत असते की बबलू दादा, तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीये. तर आता अमृता म्हणत असते की सावली, मला कळते तुला काय म्हणायचं आहे. तू जसा विचार करतेस ना तसा अजिबात नाहीये. सुशिला खरंच खूप चांगली आहे आणि तिच्या मनात असलेले विचार कधीही येणार नाहीये. त्यामुळे तू बिनधास्त सारंगच्या रूम मध्ये जाऊ शकतेस. सुशिलाचा सारंगवर पूर्ण विश्वास आहे. ती कधीही सारंगवर अविश्वास दाखवत नाही. त्यामुळे तू सुशिलाची काळजी करू नकोस. तर आता सावली विचारू लागते, पण अमृता वहिनी, सुशिला गेली आहे तरी कुठे. तर आता अमृता म्हणत असते की सावली, ते आता थोडेसे बाहेर गेले आहेत. त्यांच्या आईची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे त्या तिकडे माहेरी गेल्या आहेत. आता मित्रांनो, सावलीला संशय आलेला आहे. इकडे सारंगची अशी कंडिशन असताना सुशिला कशी काय इकडून जाऊ शकते, हा प्रश्न आता तिला पडलेला आहे. तर इकडे आता सावली सारंगच्या रूम मध्ये जाते. त्यावेळी आता ती सारंगच्या जवळ बसते आणि त्यानंतर तिथे आता ओवी येते. त्यावेळी आता चक्क सावलीला ओवीच्या हातावरील जन्मखून दिसते. त्यामुळे तिला तर आता खूप मोठा धक्का बसतो, कारण ज्यावेळी सावलीला 2 जुळी बाळ झाली होती त्यावेळी तिच्या एका बाळाच्या हातावर सुद्धा, मुलीच्या हातावर सुद्धा एक जन्मखून होती आणि अगदी तिथेच आता ओवीच्या हातावरील तिला जन्मखून दिसलेली आहे. तर आता मित्रांनो, सावलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर इकडे तोपर्यंत आता सारंगला सावलीची चाहूल लागलेली आहे, त्यामुळे आता तोही आता उठलेला आहे. तर आता इकडे तिलोत्तमा सुद्धा सारंग सावली एकत्र रूम मध्ये काय करतात हे बघण्यासाठी आता रूम मध्ये येत आहे आणि त्यांच्या पाठोपाठ अमृता आणि बबलू सुद्धा येत असतात. आता तिघे जण आता रूम मध्ये आलेले आहेत. तर आता सावली सारंगला विचारू लागते की ओवीच्या हातावरील जन्मखून. तर आता सावली ओवीला विचारू लागते की ओवी बाळा, तुझी आई कुठे आहे. तर आता ओवी सांगू लागते की खरं तर टीचर, माझी आई ह्या जगातच नाहीये. खरं तर माझी आई कोण आहे हे मला माहिती नाही, आणि सुशिला काकू माझी आई नाहीये. मला फक्त माझे बाबा आहेत. मला माझ्या बाबांनी एका हॉस्पिटल मधून रस्त्यावरून उचलून आणलेलं आहे. ज्या दिवशी माझा जन्म झाला होता त्या दिवशी काही गुंड मला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. त्या गुंडांपासून वाचून माझ्या बाबांनी इकडे घरी आणलं आहे, आणि त्या दिवसापासून माझे हे बाबा आहेत. माझे खरे आई वडील कोण आहेत हे मला माहिती नाहीये. असं ज्यावेळी आता ओवीने सांगितलेलं आहे त्यावेळी मात्र प्रेक्षकांनो सगळ्या सत्याचा खुलासा झालेला आहे. सावलीच्या लक्षात आलेला आहे की आपली हरवलेली मुलगी, आपल्यापासून दुरावलेली मुलगी ही दुसरी तिसरी कोणीही नसून ओवी आहे, आणि आपलं बाळ, आपलं मूल जिवंत आहे. याचा आनंद आता सावलीला गगनात मावेनासा झालेला आहे. तर मित्रांनो, आता एका झटक्यात सावलीने आता ओवीला जवळ घेत तिला मिठी मारत प्रेमाने कुरवाळताच सारंगला, तिलोत्तमाला सगळ्यांनाच डाऊट आलेला आहे. त्यावेळी आता सावलीने सांगितलेलं आहे की मला 2 जुळी बाळ झाली होती आणि ही माझी मुलगी आहे, कारण माझ्या बाळाला ज्यावेळी मी पाहिलं होतं त्यावेळी तिच्या हातावर सुद्धा, दंडावर सुद्धा अशीच खूण होती. तर मित्रांनो, आता एका झटक्यात
8 वर्षापूर्वी आपली मुलगी गमावलेली मुलगी आता सावलीला सापडली आहे. तर मित्रांनो, असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.